जय हो शेतकरी मित्रांनो, आज आम्ही बाटकी परिसर या ठिकाणी लांबखोरी या ठिकाणी सदर आपण पाहू शकताय। जिहे कटापूर ही जी पाणी पुरवठा योजना आहे, या योजनेचे जे काम चालू आहे ते बघण्यासाठी आम्ही आलो आहे। अंतिम टप्प्यात आमचे मावस बंधू रमेश पवार आणि माननीय चेअरमन साहेब राहुल देवकर साहेब आणि मी स्वतः देवा जाधव, आम्ही इकडे हे जस्ट इतक्या दुपारचं ऊन आहे, 38°C टेम्परेचर आहे, परंतु सध्या शेतकऱ्याला गरज आहे पाण्याची। ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता आम्ही असल्या उन्हामध्ये हे पाण्याचं काम बघण्यासाठी आम्ही तिघेजण आलेलो आहे। तर इकडे आपण पाहू शकताय, इकडे एक लोखंडाचा जॉईंट ठेवलेला आहे। या इथून ही समोरची आपण एक तलाव आहे छोटासा, बघा तलाव आहे। या तलावामध्ये इथून पॉईंट काढण्यासाठी ही सिमेंटची पाईप आहे आणि इकडे मध्ये लोखंडाच्या पाईपाचा ह्या वेल्डिंग मशीन सुद्धा दिसत आहेत आपल्याला। तर इथून जो हा पॉईंट काढून आता हे काम आपण पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण झालेलं आपण पाहू शकतोय। तुर्त आता आपण इकडून मार्डीच्या दिशेने आज आमचा खूप मोठा प्रवास आहे। जेमतेम आम्ही ह्या कामाच्या प्रारंभी ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो। तर आपण पुढे पहा, इकडे बघा शेतकरी मित्रांनो, इकडे हे जे कामगार आहेत दुपारच्या वेळेस जेवण वगैरे चालू आहे, आराम करतायत। काही मंडळी तुम्हाला दाखवतो पाईपामध्ये झोपलेले आहेत। इकडे बघा शेतकरी मित्रांनो, मोठे पाईप्स आणून ऑलरेडी टाकलेले आहेत। काम अगदी प्रचंड जोमाने काम चालू आहे। आपण असेच चारीच्या बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याला थोडंसं सुद्धा जाणवणार नाही की आपण आपल्या बाटकी इकडे मशीन एक आहे बघा, आणि इकडून सरळ रोड आहे। इकडे भल्या मोठ्या मशिनरीज उभ्या आहेत, बघा काय रोड आहे, मोठमोठ्या पॉकलेट मशीन्स आहेत, इकडे पाईपा टाकलेल्या आहेत। आणि इकडे जे काम करणारे कर्मचारी आहेत दुपारच्या वेळेस बघा या पाईपच्या आतमध्ये आराम करतायत बघा, मस्तपैकी AC मध्ये मस्तपैकी आराम करतायत। दाखवण्याचा उद्देश असा की अजूनसुद्धा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे की नक्की हे पाणी शेतकऱ्यांचं आहे का MIDCचं आहे। आपण पुढे पाहू शकताय, जेव्हा आपल्याला पाण्याचे काढलेले जेव्हा वॉल दिसतील तेव्हा आम्हाला सुद्धा खात्री झाली। आम्ही तर स्वतः सगळे डाळिंब बागायतदार आमच्या बागा धरलेल्या आहेत। सध्या आमची सर्वात मोठी अवघड परिस्थिती आहे, म्हणून सध्याचा हा शोध आहे आपल्या सर्वांसाठी। हे बघा मित्रांनो, खडतर प्रवास हा 45°चा उतार आहे, परंतु मारुतीचं मंदिर, पाणी है जल है तो कल है, जल है तो कल है, ही काळ्या मारुती। हां, हे आपण खिंडीमध्ये आलेलो आहोत। काळा मारुती मंदिर आहे। पवारमाळ्याकडून जो रोडवरती आलेला आहे मित्रांनो, त्या खिंडीपासून जय मारुती राया रस्त्याचं काम इकडून बघा, हा सरळ पर्यंती साईडला, हवालदारवाडी साईडला हे सरळ काम इकडे चालू आहे। तर पहा मित्रांनो, नयनरम्य असं वातावरण आहे शेतकऱ्यांसाठी। इकडे चारी बघू शकताय, 27 ते 30 फूट खोलीची चारी आहे या ठिकाणी, आणि यामधून पाईपलाईन येणार आहे। भविष्यामध्ये काही डेव्हलपमेंट आली तर पाईपलाईनला अडथळा नसावा म्हणून हे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार इतकी खोल चारी आहे। तर आपण थोडा कट काढा, आम्ही आपल्याला एक पॉईंट दाखवू की जेणेकरून आपणास इतक्या उन्हामध्ये, तळपत्या उन्हामध्ये फिरून बघण्याची दास्ती नसावी, म्हणून हा सगळा आमचा अट्टाहास आहे। ही बघा किती खोल चारी आहे। एक मिनिट थांबा, स्टॉप झालंय का काय? हां आहे, चालू चालू।
तर पहा मित्रांनो, हा आमचा बामनदरा पॉईंट आहे. हे पहा समोरील तलाव, यापुढे नाला बिल्डिंग आहेत, त्याच्या पुढे शेंडाप्पाचा तलाव आणि इकडून पाईपलाईनचं काम जवळपास आलेलं आहे. सत्तूरचा आपणास संपूर्ण या पाईपलाईनचा आम्ही लेखा रंग दाखवतोय. इकडे पहा मित्रांनो, मशिनरी वगैरे आहे. इथेपर्यंत पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. हे आपण 22 पट्ट्यात आगमन झालं. 22 पट्ट्यामध्ये आपण सध्या आहोत. हे आपले लेबर मित्र आहेत जे आपल्याला पाणी घेऊन येणार आहेत. कहाँ क्या भाई साहब, आप कहाँ के? बिहार के रहने वाले भाई हैं हमारे. धन्यवाद, आप हमारे लिए इतना धूप में मेहनत कर रहे हैं. हाँ, और कैसे आपके लोगों का जो, हाँ ज़्यादा नहीं, 1 महीने में हो जाएगा. अच्छा अभी 3 कॉन्ट्रैक्ट चालू है फटाफट. अच्छा, और कितना, 1 महीना लगेगा पूरा लगेगा एंड होने तक? में हो जाएगा. पूरा खत्म है, सब खत्म. पानी छोड़ देगा. 1 महीने में ट्रायल लेने वाले हो. क्योंकि मानता हूँ जब तक ट्रायल नहीं होगा तब तक हम लोग भी नहीं जाते कहीं लीकेज रहेगा. अच्छा अच्छा, पूरा आप उसको कैलिब्रेशन करेंगे ना, कहाँ पे लीकेज है कुछ है ना? फिर उसके बाद में फाइनल लीकेज रहेगा तो फिर पानी नहीं जाएगा ना. हाँ बरोबर है, आगे पानी नहीं जाएगा. पानी नहीं जाएगा. और देख रहे उधर पूरा डाउन है, इस पर पूरा फाइट है. अच्छा अच्छा अच्छा. और इसको ईयर वॉल वगैरह निकाले आपने घर? निकाला है. अच्छा, ईयर वॉल कैसे ओपन में रहेगा? जिधर एमएस का देखिए आगे जाएंगे ना आप, हाँ हाँ. तो एमएस का काम किया है. अच्छा. इधर 2-3 है. हाँ एयर वॉल, यहाँ पे भी एयर वॉल छूटने वाला है. ये बीजी रखा है ना हमारा. हाँ हाँ. यहाँ पे भी है और पीछे भी है. अच्छा, मतलब ये किसान भाइयों के लिए पाइपलाइन है, ये तो श्योर है. हाँ, ये किसान भाई MIDC वगैरह कुछ भी नहीं है? किसी का ये नहीं बता सकता हूँ मैं, लेकिन मेरे को जहाँ तक पता है हाँ कि किसान लोग का ही पानी है. है ना? वो नीम का पेड़ है ना, अच्छा. उसके पीछे एक एयर वाल है, वो दिख रहा है, मिट्टी भरा हुआ है. हाँ हाँ, दिख रहा है वहाँ दिख पे रहा है. देखिएगा. हाँ हाँ वाल भी छोड़ा है पानी के लिए, उधर हाँ. से ही है. हाँ हाँ, और खेती के लिए. हाँ, खेती के लिए. खेती के लिए. और यहाँ पे भी. धन्यवाद. कैसे हमारे भाइयों को बहुत कन्फ्यूजन है कि एक्चुअली ये पाइपलाइन जो है MIDC का है या किसान भाइयों का है. तो आप बता रहे, इसके लिए हमको थोड़ा सा मतलब तसल्ली हो रहा है. टोटल मेला के लेबर कितने यहाँ पे काम कर रहे हैं? बहुत ही काम कर रहे हैं. अभी हमारे पास देखिए 7-8 जन है. और आगे आगे भी वो लोग का भी 7-8 जन और का टीम पीछे? है. पीछे भी 7-8 जन का टीम. जाने वाले हैं जाम और जा रहे रानन हैं. के रानन के पास थोड़ा है ना बाकी. किधर रानन के पास देखिए ज़्यादा दूर से काम नहीं कर रहे हम लोग. ये कौन सा गांव है? ये खड़की से आगे जो रोड है ना, उधर से ही हम लोग करते हैं. अच्छा, पीछे का नहीं पता. धन्यवाद. थोड़ा सा बाइट दिया आपने हमको, क्योंकि हम लोग भी एक्चुअली किसान भाई है. हम लोग का अनार का बगीचा है, तो हम लोग को ज़्यादा ज़रूरत है पानी की. तो बोले हम लोग अभी धूप भी नहीं देख रहे. मतलब खेत किधर है आपका? इधर ही है नीचे. हाँ, इसके हम नीचे. लोग के पीछे वाल छूटा रहेगा. अभी यहाँ पे पीछे छोटा वॉल है, हाँ. लेकिन आगे अभी काम पूरा नहीं है ना, तो आगे छूटेगा ना. है ना? ओके, धन्यवाद. पर मतलब जैसे समाजर लोग है, साहब लोग है. हां. तर मित्रांनो पहा, या सदर कामावरचे आपले बिहारचे एक आपले कर्मचारी भेटले. त्यांची थोडीशी एक छोटीशी मुलाखत घेतली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की हे शोरली जी ही पाईपलाईन जी आहे ती आपली शेतकऱ्यांसाठीच आहे. बऱ्याच ठिकाणी एअर वॉल काढलेले आहेत, पाईपलाईन वगैरे काढलेले आहेत. ते आम्ही आपल्याला थोड्या वेळात दाखवूच पुढे. आता इकडे पहा मित्रांनो, हे इनामामध्येच आहे. या 2 पाईपलाईन ज्या आहेत, इकडे मध्ये स्टीलची पाईप इकडे आहे बघा. ह्या बघा इकडे स्टीलची पाईप आहे. ही वेल्डिंग करून ह्या ठिकाणी, तर ह्या ठिकाणी पाण्याचा पॉईंट काढणार आहेत. तर ह्या ठिकाणी बघा, ही MS ची पाईप. MS म्हणजे माइल्ड स्टील. याला गंज लागत नाही, कोणी क्रॅक करू शकत नाही, बायपास करू शकत नाही. असं हे माइल्ड स्टील असतं, ह्याला MS म्हणतात मित्रांनो. मी सुद्धा ॲक्च्युली 2010मध्ये ह्या अशा कंपनींमध्ये काम केलेलं आहे, MS कंपनींमध्ये, त्यामुळे मला माहिती आहे. तर आपण थोडीशी प्रतीक्षा करा, आम्ही आपल्याला पुढचाही अजून बरंच काही दाखवू. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता अप्रतिम असा नजारा पाहणार आहोत. हे बघा हा पॉईंट काढलेला आहे MS पाईपमधून. असाच आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. खांडेघर वस्ती आहे या ठिकाणी.
रोडला बायपास होऊन असाच इकडे खांडेकर वस्ती साईडला हे त्या पाईपमार्फत पाणी सोडण्यात येईल. आणखी प्रतीक्षा करा, आणखीन चांगले दाखवू आपल्याला. तर पहा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सड असल्यामुळे इकडे पाईपलाईनला एअरवॉल काढलेला आहे. तर आपण पाहू शकताय, हे बघा पाईपलाईनला इकडे एअरवॉल काढलेला आहे. शेतकऱ्यांचा पॉईंट बघितलं कसं दिलंय त्याला सोडून बघितलं पाणी कसं दिलंय त्याला कुठं आहे हे? तिथूची पलीकडे हा ती चारी बघितली, दाखवली चारी. होय ना. कुठलं हे? एवढं सगळं वरच्या खाली येणार आहे. 22 पण 22 पट्टा ते दिसतोय तो. दम मारला. चल बघ. हे थांब, पाणी पिऊया. थांबा मुद्दा सावलीला बसू सर. मेन म्हणजे मोबाईल बी आज गरम झाला नाही, आवडले. एवढं होऊन देत नाही मी, लगेच बंद पडतं ओव्हर हिट होऊन. आज लय मोठं काम झालं सर. झोप महत्वाची नाही. अय थांबव रे, उतरू. माय गॉड. कोणता परिसर? हां सांगितलं. काळे खाडी. अरे यार, आपण बागेजवळ आलोय आता. ती बागेत जाऊ आपण सूर्यवंशी. काय रे, नांगरलं काम नाही का? जाऊ नये म्हणून माणसं का? मी उतरलो ना भाई. उघडा डोळे बघा. हां लगा फर्स्ट गिअर टाक. असं काय अपद होतो गाडी? नाही मी बोललो आता इकडे वायबल होईल त्यापेक्षा. ह्यानं काय रे नीच माणूस असायला आहे गाला. रोड बंद केला आहे गाल्यानं. हां हां उलट्या लावड्याचा. हे जाऊया त्या सूर्यवंशीचा. तुझा मित्र आहे तो दुकानदार, त्यानं तुझं नाव सांगितलं होतं गेल्यावर. हो अमोल सूर्यवंशी. हो आता ही काय तिथं ते त्या टेकापाशी पुढची. सर बरं झालं इकडं आलो सर. मला ओळखतो, तुझ्याकडनं माल घेत होता तो. बोलला ना मग आमचे शेट आहेत की पवार माळ्यात. बोललो कोण लागा? तो रमेश पवार, रमेश शेठ पवार. बघा बोललो ब्रँड माणूस, आमचा भाव आहे की. हां नेत होता तो. आता आलो तर लगेच 5 मिनिटात त्याची बाग 15 फेब्रुवारीची आहे. वेल सेट झाली. तीच व्हिडिओ काढला होता गेल्या वेळेस. हां ओळखतो. त्याला विचारायचं काय होतं टेटस आमच्या भावाचं. विचारलं की त्याला. ब्रँड माणूस बोला. आता बी तसाच आहे बोल. रॉयल ब्रँड बागायदार आहे, डाळिंब बागायचा. नो डाऊटमध्ये. हे लाव का बंद करू का जरा व्हिडिओ? त्याला फोन लावतो ना. हां असं कचका देऊ ना. बघा बाग तरी बघा त्याची तुम्ही. बरं ठीक आहे ना सूर्यवंशी ना. आता ते ह्याचं नाव त्यानं घेतलं म्हणून मी कशाला त्याला काय बोलतो. त्याची माझी पहिलीच ओळख झाली तेव्हा. इकडून तर
गाडी आली गाडी जाऊ सर. पलीकडे जायचं आपल्याला. हां थांब थांब थांब. हे नाही पाणी सोडायचं वाला. पाणी सोडायचं वाल बघायला का न्यायला वाल उचलाय. काय भांगारवाले येतील त्यांच्यात रस्त्याला टाकले चला आहे ना वॉल करूया म्हणून. काय इकडून ये की तिकडून लोक का पलीकडे. चल मेरे दन्नो इज्जत का सवाल है तेरे पीछे बैठा हूँ मैं. शाबाश लाईव्ह हे रस्ता आहे का. होय. त्या ह्याला तू काय अक्षय कुमारचं पिक्चर बघितलं नव्हतं का कुठं तरी. क्या भाई ठीक आहे ना. झोप लग रहा है. हाँ जाओ आने थोड़ी मत पाई गई चुल मोड़. नहीं हम लोग आएगा हम लोग किसान लोग हैं. हाँ रोडी कर तो काय लगा तू म्हातारा झाला जाऊन हे बरं का म्हातारा झाला घेऊन चुक. मित्रांनो पहा सदर आपण तुपेवाडीच्या परिसरामध्ये आहे. हा परिसर बागायत आणि लावणामध्ये असल्यामुळे पूर्ण गेल्या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण चिखल होता या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी काय पाईपलाईनचं काम करता येत नव्हतं. आता सध्या जर आपण इकडं सध्या इकडे पूर्ण पाईपलाईनचं काम कंप्लीट झालेलं आहे. एअर वॉल वगैरे काढून झालेले आहेत. हा जो मेन आपला जो अडथळा होता पाईपलाईनचा हा सर्वात मोठा अडथळा तुपेवाडी ते खडकीपर्यंत हा पूर्ण काम पूर्ण टप्प्यात पूर्ण झालेला आहे. बालवडी ते तुपेवाडी हे काम आता सध्या पूर्ण झालेलं आहे आणि यामुळेच पाण्यासाठी विलंब होत होता. आता पूर्ण काम आपल्याला दाखवतोय कंप्लीट काम झालेलं आहे. आता राहिले आपल्या डोंगरावर राहिलेलं फक्त आहे समोर दिसणारा हा जो परिसर आहे तुपेवाडी बालवडी हा पूर्ण लावण्याचा परिसर आहे आणि लावण्यात असल्यामुळे इकडे गेल्या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण चिखल असल्यामुळे इकडे काम करता येत नव्हते. आता हे पहा पूर्ण पाईपलाईनचं काम कंप्लीट झालेलं आहे. प्रेशर कॉन्क्रिटिंग वगैरे पूर्ण झालेले आहे या एरियामध्ये. त्यामुळेच मागील काही दिवसामध्ये जो विलंब होत होता सदर ह्या परिसरामुळे. परंतु आता आम्ही पूर्ण सर्वे गाडी वस्ती भटकी खडकी गाडी इथेपर्यंत आम्ही आलेलो आहे. हा पूर्ण सर्वे कंप्लीट काम झालेलं आहे. हे बघा पूर्ण अजून सुद्धा या ठिकाणी बरेच इकडे तुम्ही बघू शकता की जमीन ओली दिसते. परंतु पाईपलाईनचं काम पूर्ण दलदलीचा परिसर आहे हा पूर्ण. हा म्हणजे जो मेन जो अडथळा होता आहे आपल्या कामामध्ये पाईपलाईनमध्ये हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. पहा इकडे एक जो आहे तो शेतकरी वॉल काढण्यासाठी थोडीशी पाईपलाईन उघडी ठेवलेली आहे. प्रेशर कॉन्क्रिटिंग वाला या ठिकाणी. हे पहा मित्रांनो रांजणी या परिसरामध्ये आपण सध्या आलेलो आहे. या ठिकाणी दिसत आहे घुसत आहे काय रांजणी ह्या परिसरामध्ये सध्या आम्ही घुसत आहे. आपण पाहू शकताय आज पूर्ण जो हे जे चित्रण आहे आपल्या शेतकरी मित्रांसाठी की ज्यांच्या मनामध्ये अजूनही कन्फ्युजन आहे की नक्की पाणी येतंय कधी येतंय की नाही, तर ह्या व्हिडिओ बघितल्यामुळे पूर्ण आपले कन्फ्युजन दूर होणार आहे. बघा मित्रांनो आपण सध्या तुपेवाडीमधून मोठेवाडीमध्ये आलेलो आहे.
आता ह्या ठिकाणाहून ही कुठली वाडी आहे? मोठेवाडी मोठेवाडीमधून पाईपलाईन गडप झाली मित्रांनो, इकडं वर गेलेले आहे. एक एक पीक काढते एक एक पीक शेतकऱ्यांनी सध्या ह्या पाईपलाईनीच्या खालून वरून घेतलेलं आहे. पवारवाडीमध्ये पुसत आहे. बघा परिसर बघा. बघा मित्रांनो, आपण आता बालवडीमध्ये आलेलो आहे. काम चालू आहे. तसं ना काय आता काम चालू आहे. कॉन्क्रीट करून येते काय फिरते. तर मित्रांनो आपण आता बालवडीमध्ये आलेलो आहे. पाईपलाईनच्या बाजूबाजूने हा बालवडीचा सर्वात सखल भाग, दलदलीचा प्रदेश बालवडी पवारवाडी खोरा. तर असंच आमच्यासोबत कनेक्ट राहा, अजून पूर्ण तुम्हाला पाईपलाईन आम्ही दाखवतो. पूर्ण दलदलीचा प्रदेश आहे. आजूबाजूला पाहू शकताय घनदाट झाडी. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण आता बालवडी खोऱ्यामधून नमान बाबा मारडी पट्टा या परिसरात आलेलो आहे. ही बघा पाईपलाईन MS पाईपा इकडे, बऱ्याच पाईपा इकडे टाकलेल्या आहेत. हे बघा मित्रांनो, बालवडीचे उपकोरे नमान बाबा परिसर एअर वॉल काढलेला आहे. आणि आता आम्हाला बऱ्याच वेळानंतर ही पाईपलाईन काय झालेलं आहे मित्रांनो, ही पाईपलाईन जी बॅकफिल केलेली आहे. शेतकऱ्यांनी यावरती प्लॉट तयार करून एक एक पिकं काढलेली आहेत. त्यामुळे काय पाईपलाईन आम्हाला बराच वेळ भेटली नाही, आता भेटलेली आहे. नमान बाबा परिसरामध्ये आम्ही आहोत. शेतकरी मित्रांनो पहा, मगाशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन जिकडे कंप्लीट झालेली आहे त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी पूर्ववत असे प्लॉटिंग करून शेती करण्यास सुरुवात केलेली आहे. आम्ही आता नमानबाबा परिसर मारडी या ठिकाणी आहोत. सगळं कंप्लीट आहे. हे बघा, ही पाईपलाईन पूर्ण कंप्लीट झालेली आहे. मारडी नमानबाबा परिसर. ही बघा इकडे वॉल काढलेला आहे. ही लय प्रदेश बघ डेंजर आहे. हां, 100% डेंजर प्रदेश आहे. आपल्या डोंगर एवढा हरत पाण्यामुळे सखोल भाग आहे. इकडे MS जॉईंट दिलेला आहे शेतकऱ्यासाठी. पाणी आटलं. पाणी तर कवा वाटलं की एवढं पाणी आहे, माझा प्यायला पाणी अवघड झालंय आता पाठीमागून गावात आटलं म्हणजे पाठीमागे होतं गेल्या महिन्यापूर्वी. नाही इथलं हा आता थोडं कुठतरी आहे का नाही त्याच्यामुळेच राहिलं ना वेल्डिंग. या इथनं हे तुम्हाला राहिलं असं वाटतं या इथं लावून इथं कुठं झालं आता तिकडे डोंगरावर माणसाने नीट केले ते जाणं पण नीट तर आता मला 2 वर्ष झालं पडून जायची माणसाची सारे मग तिकडे कंप्लीट आहे ह्या तिथूनच पॉईंट आपल्याला बघायचं. शेताच्या मध्येच एअर वॉल काढलं. एअरवॉलचं भारी आहे काम करून पाणी. उत्तर रांजणी परिसर मित्रांनो पहा, उत्तर रांजणी परिसर हां हे बघा. किती सकल भाग आहे बघा. इकडे मागे बघा, इकडे डोंगर दऱ्या. ह्या साईडला पहा, पाईपलाईनचं काम कंप्लीट पूर्ण राहील. जाऊ दे, पुढे जाऊ दे ना. अजून थोडंसं पाणी मित्रांनो त्या खड्ड्यामध्ये.
दलदलीच्या परिसरामध्ये चिखलाचे डोंगर आपल्याला दिसत आहेत आणि फक्त एवढ्या पॅचमुळे इकडे बघा सदर हा जो आहे हा चिखलाचा डोंगर आहे. इलेक्शनच्या अगोदर आमदारांनी जो शब्द दिलेला इलेक्शनच्या अगोदर पाणी येईल, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे या परिसरामध्ये जो चिखल साठला होता ढगफुटी वगैरे, त्यामुळे सदर कामगारांना इकडे काम करता येत नव्हतं पाण्यामध्ये. वेल्डिंगचा प्रश्न असल्यामुळे आणि ह्या पॅचमुळे पुढे काय पाणी येऊ शकलं नाही. परंतु आता सध्या आपण पाहू शकता इकडे पूर्ण काम जे आहे कंप्लीट झालेलं आहे. कुठे एका दुसऱ्या ठिकाणी जे MSC जे शेतकरी वॉल काढायचे आहेत तेवढंच फक्त आता असे काम हे बघा. आत्ता सुद्धा बघा शेतकरी मित्रांनो, आम्ही मागासपासून म्हणतोय थांबा की हा दलदलीचा परिसर आहे आणि आपल्याला आपण आता इथे तुम्हाला दाखवतो की बघा इकडे अजून सुद्धा ह्या ठिकाणी बघा आपण ओला ही चिखल बघू शकता. बघा आता अशा ठिकाणी आता एप्रिल महिना चालू आहे. एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा आपण इकडे बघताय चिखल आहे खाली. तर अशा ज्या ठिकाणी काम जे नैसर्गिक आपत्तीमुळे जे शिल्लक राहिलं होतं त्यामुळेच आपल्याला आमदार आपले शब्द पूर्ण नाही करू शकले. परंतु आता काय हरकत नाही, काम कंप्लीट झालेलं आहे. इकडे पूर्ण वेल्डिंग झालेली आहे, कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, जमिनीचे वॉल वगैरे टाकून झालेले आहेत. तर आता आपण इथून पुढे खूप कमी दिवसामध्ये आपल्याला पाणी येण्याची दाट शक्यता आहे. पुढील एका महिन्यामध्येच पाणी येण्याची आपल्याला खूप आनंदाची अशी वार्ता आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो पहा, रांजणी उत्तर भागात आम्ही आहोत. या ठिकाणी पूर्ण काम झालेलं आहे पाईपलाईनचं आणि इकडे बघा सिमेंट कॉन्क्रीटचे हे रोलसुद्धा काढून रेडी आहेत. हे इथल्या शेतकऱ्यांनी आता तिथून पाईपलाईन गेलेली आहे, तिकडे आपली पूर्ववत प्लॉट तयार करून शेती करण्यास सुरुवात केलेली आहे. पॉईंट काढून इकडे बघा हा पॉईंट काढून इकडच्या तलावामध्ये वगळीमध्ये सोडलेला आहे. इथे आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी पॉईंट मिळणार आहेत. ही काय ही सत्य परिस्थिती आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न आहे. आमचं वास्तवपूर्ण हे जे पहिले जे काम झालेलं आहे ते वास्तव आपण दाखवतो. त्यामुळे आपल्याकडे आपली काही दिशाभूल करण्याचा आमचा काही हेतू नाही. वाईट वाटून घेऊ नये. हां, बुद्धीवाल्याने वाईट वाटून काही घेऊ नये. इकडे पहा कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे. मशिनरीज इकडे उभ्या आहेत बघा. बघा मित्रांनो, रांजणी उत्तर ही शेवटचं टोक आहे. इकडे प्लास्टिंग थ्रू काम चालू आहे. प्लास्टिंग बनवण्याचं. हां, एक मिनिट अजून किती काम बाकी आहे? एवढंच आहे. होय, ब्लास्टिंग उडवलंय, उडवायचं चालू आहे का? लावलेत ना हे वायरे लावलेत ना? हां हां हां. ते पलीकडे एखादा माणूस उभा करणार तर येईल आमच्यासारखा आहे ना? काय वरती इकडे चारी बाजूला चार असतात. होय ना? डायरेक्ट नाही होय ना? मार्डीचं देवळ दिसलं कुठं? हां, हे भवानीचं देऊळ ना. दाखव. हे बघा मित्रांनो, संकुचित बुद्धिवाल्यांना संकुचित बुद्धीवाल्यांनो, मार्डीचं भवानी आई मंदिर आहे आणि ह्या परिसरामध्ये ब्लास्टिंगचं काम चालू आहे. 5 पाईपासाठी ब्लास्टिंग थोड्या 4-5 पाईपांसाठी काम चालू आहे. पेट्रोल पंप पाहिला
बाबाची गाडी आहे. हे पहा मित्रांनो, आपण आता सध्या मार्डीमध्ये आलो आहे. मार्डीच्या रोडला समोर आपली कुळस्वामिनी जगदंबा आईचं मंदिर आपल्याला दिसतंय. भवानी मातेचं मंदिर आपल्याला मार्डीचं आपल्याला दिसतंय बघा मित्रांनो. हे बघा, तर बघा मित्रांनो, आपण आता सध्या रानंदमध्ये आहोत. तर इकडे रानंदची शाळा आहे आणि रानंदच्या शाळेच्या अलीकडेपासून 1 किलोमीटर, एक अर्धा किलोमीटर पाईपलाईन इनकम्प्लीट आहे. एवढाच पॅच सध्या आपल्या पाईपलाईनीचा अडथळा शिल्लक आहे. तर आम्ही इकडे एका बाबांशी चर्चा केली पाईपलाईनबद्दल. तिथून पाठीमागचं तलावापर्यंत कंप्लीट झाले. आपण कशाला चालायचं, तलाव्यात वड्यापर्यंत चाला असेल, वड्यातनं पडेल माग काय राहिलं असं थोडंफार, लई नसेल राहिलं. तलाव जाय रोड कुठनं? तलावावर पूर्ण तलाव्यावर आता इथनं वड्यातनं नाही तुम्हाला जमायचं. पण तुम्ही असंच जायचं. ते जगदायचं तो पूल आहे का फटा कॅनल, त्या कॅनलच्या उजव्या हातानं वळायचं सरळ तलाव्यावर असते. बघा शेतकरी मित्रांनो, आम्ही असं पाईपलाईनच्या कडेने पूर्ण असं राहण्यांच्या तलावाकडे आम्ही आता सध्या आलेलो आहे. बघा संकुचित बुद्धिवाले. हे बघा मित्रांनो, जाऊ दे तिकडे सदर आपल्याला दाखवतो आहे रानंदचा तलाव. बघा तिकडे काय करायचं? अशीच जाऊ हे दे, बघा. गाडी जातीये. सध्या तलावामध्ये पाणी साठा जो आहे अगदी 15-20% दिसतोय. एवढाच बघावा आहे. छोटा आहे. रानंदच्या तलावाचं जे फाटा आहे त्याचं हे द्वार आहे आणि या लेवलला पाणी आल्यानंतर पाणी पुढे फाट्याला सोडलं जातं आहे. बघा मित्रांनो, तर आज योगायोगाने खरं सांगायचं तर मी सुद्धा आज पहिल्यांदाच ह्या तलावावरती आलेलो आहे. आपल्याला फक्त दाखवण्यासाठी इतक्या आतमध्ये आलो पाईपलाईनच्या. सदर तलावाची ख्याती म्हणजे याला मान तालुक्यातील मिनी कोयना डॅम असं म्हणतात. भरावा छोटासा आहे, आपल्या गावठी भाषेमध्ये चोरटा तलाव म्हणतात. चोरटा म्हणजे दिसायला खूप छोटासा, पण पाणीसाठा भयंकर आहे. या साईडला आपण बघू शकता, ह्या डोंगर दऱ्यांमध्ये बऱ्याच किलोमीटर मागे पाणी सरकलेलं असते जेव्हा पूर्ण तलाव भरलेला असतो तेव्हा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणाहून हेवड इकडे पाईपलाईन जाते आणि इथून जो आहे बघा आली म्हणजे तर आपण पाहू शकताय, इथून जो आहे ते ह्या दिशेने रानंदच्या तलावाकडे काम चालू आहे. तर मित्रांनो, ऑलमोस्ट 30-32 किलोमीटरमधलं असे थोडे थोडे पॅच जर पकडले तर जास्तीत जास्त एक 3 ते 4 किलोमीटरचं काम सध्या पेंडिंग दिसतंय. तर इकडे आम्हाला काही ग्रामस्थ भेटलेले आहेत, तर त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे. दिसते का? ऐकून घ्या किती उकार नाही का नाही, सुरुवातीला तिथनं उकार होतं आमचा तिथपर्यंत. आमचं काय केलं, डोंगर असाच 9 किलोमीटर होता, पण 15 दिवसात फायनल केलं. डोंगर माहिती ना बाकीचा कसला आहे? अडचणीच. अडचणी
अडचण म्हणजे 27 फूट खाली जाऊन वेल्डिंग मारलं. अहो सगळं म्हणणं बरोबर आहे की तुमचं डोंगर फोडलं असेल त्याचं मान्य नाही, ही बी फोडलं पण ही नुसतं म्हणायचं आहे हे पाय यालाच चार पाय पाहिले तेवढं टाकणार पुढे दुसऱ्या 4 यायची असतं गाडी त्याला तुम्ही 15 दिवस. आता तुम्हाला अशी इथे कसं झालंय आता प्रत्येक आमच्या गावाची बाटकीत डोंगराव आहे का नाही डोंगराव? टँकरची मागणी चालू झाली. पायपा तिथं गोळा करायला लागतील एवढ्या पायपाची एक्स्ट्रा डोंगराव आणून टाकलेली. हिथं पायपा नाही त्या मोठ्या असल्या हो का हे आता इथं मोठ्या अहो पायपा त्यांनी धरलं म्हणजे एका दिवसात शिजे तुमच्या किती आमचं पायपा काम 3 कंप्लीट किलोमीटर होईपर्यंत टाकायला. गेलो इकडं आमच्याला अजून एक महिना लागेल. तोपर्यंत पायपा येणार की महिना दिवसात. तर अशा प्रकारे मित्रांनो रानांपर्यंत आमचा सर्वे आत्तापर्यंत झालेला आहे. आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो पहा रानांच्या त्या शाळेपासून ते या घरापर्यंत हे एक अर्धा किलोमीटर एवढं काम वगळता टोटल 32 किलोमीटर जी लांबी आहे जे काटापूर पाईपलाईनची 32 गावं जी ज्यामध्ये आहेत त्यामधील असं थोडे जर पॅच वगळले एकत्रित जर केले तर 3.5 ते 4 किलोमीटर हार्डली एवढं पाईपलाईनचं काम आता सध्या बाकी आहे. ते सुद्धा अगदी युद्ध पातळीवरती काम चालू आहेत. आता इकडे पण बघू शकता आपण हे बघा ह्या इकडे पॉकेट मशीन चालू आहे. तलावाच्या दिशेने गेलो असता त्या ठिकाणी या कामाचे अधिकारी चर्चा झाली. त्यांनी असं सांगितलं की ह्या महिन्याच्या म्हणजे एप्रिल एंडच्या शेवटी ह्या पूर्ण पाईपलाईनचं कॅलिब्रेशन टेस्टिंग हे पूर्ण होईल आणि तिथून पुढे आपण ज्या क्षणाची आतुरतेने सर्वजण वाट पाहत आहोत आणि आपल्या सर्वांच्या घरातील सवासनी महिलांना या पाण्याचा पाणीपूजन करण्याचा मान लवकरात लवकर मिळेल. तर एवढंच आजच्या व्हिडिओमधून आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता. जय हो, धन्यवाद.